आहे 14 जून रविवार. लांजामध्ये येऊन आम्हाला 1.5 महिना झालेला आहे. बदलापूर ते लांजा आता बऱ्यापैकी स्थिरस्थावर झालेलं आहे. उद्यापासून श्लोकची शाळा चालू होते आणि आम्ही आधी ठरवलं होतं त्याप्रमाणे पूर्ण मे महिना आम्ही ठरवलं होतं की कुठे फिरायला बाहेर पडायचं नाही, कारण आपल्याला सेटल व्हायलाच वेळ लागणार आहे. इकडे सगळ्या गोष्टी आवरावर आणि लावण्यामध्ये एवढे दिवस गेले आमचे आणि पूर्ण पर्यटनाचा हंगाम चालू होता. सगळीकडे टुरिस्ट प्लेसेसवरती गर्दी होती. आता सगळे मुंबईकर बॅक टू मुंबई परतलेले आहेत. तो पण रिकामा झालं आहे आणि आज शाळा चालू व्हायच्या आधीचा एक रविवार आम्हाला जरा मोकळा मिळाला. आम्ही आता चाललो एका युनिक ठिकाणी. ठिकाण कुठले तिथे गेल्यावर तुम्हाला कळेल. तर चला निघालो आता जावडे रोड लांजा इथनं आणि जाणार आहोत आम्ही साटोली रोड मार्गे देवी ओसळ दारतळे करत आम्ही जाणार आहोत पुढे. स्लाइड राईट. कोस्टल रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा कोस्टल भाग जर गाठायचा असेल तर हा रस्ता एक मध्यवर्ती रस्ता पडतो आणि कुठल्याही बीचला तुम्ही इकडनं ॲप्रोच करू शकता. जैतापूर, त्याच्यानंतर पुढे गावखडी, पूर्णगड, व्यत्ते हे सगळे समुद्र इकडनं जवळ आहेत आणि हा रस्ता पण एकदम कमी रहदारीचा आणि वेल मेंटेन असा डांबरी रस्ता आहे. गाडी चालवायला इकडे खूप छान वाटतं. इथून आता आम्ही चाललो आहे. डेस्टिनेशन गेल्यावर तुम्हाला कळेलच आम्ही कुठे जातो. वाटेमध्ये एक छोटासा घाटासारखा रस्ता आहे, वेडा वाकडा वळणांचा, पण एकदम सिनिक रोड आहे. इकडे भारी वाटतं एकदम गाडी चालवायला. डोंगर उतारावरती एक साईडला आमराई आहे, आंब्याची कलमं लावलेली आहेत. हा पुढचा व्ह्यू बघा तुम्ही, एकदम जबरदस्त व्ह्यू आहे. छोटासा घाटच म्हणू शकता. खिडकीनं येलं तरी चालेल. मस्त लावली आहेत. प्रत्येक झाडाला चिऱ्याचा हे केलं आहे, चौतरा केला आहे आणि स्टेप बाय स्टेप आहे. एक मोठं वळण आहे.
खराब चाललेली आहे. तर देवी असोलच्या रस्त्याला लागलं. सिंगल रोड आहे, अरुंद आहे. हॉर्न वाजवत वाजवत गाडी Turn चालवली. left onto Devi Hasol Road. Continue on Devi Hasol Road for 8 kilometers. खाली बघाल तुम्ही दूरपर्यंत स्ट्रेट रस्ता दिसतोय. लांजा आणि रत्नागिरीच्या मधला साधारण पठारी असा भाग आहे. बऱ्यापैकी टेबल लँड इकडे दिसते आपल्याला बघायला. चढ उतार करत करत मध्ये सपाट टेकडीवरचे मैदान बघायला मिळतात इकडे. आणि पावसाळ्यामध्ये इकडे दगडावर कातळावरती उगवलेली वेगवेगळी फुलं बघायला मिळतात. आत्ता पाऊस अजून पडून जास्त दिवस झालेले नाही आहेत चालू, तरी पण बऱ्यापैकी गवत इकडे उगवलेलं आहे, हिरवळ दिसते. समोरून चावलीचा खेळ चालू आहे. अजिबात वर्दळ नसते या रस्त्यात. इकडे कोल्ह्यांचं कळप बघितलेलं आपण. In 300 meters, turn left. Left. देवी असोल फाट्यावरनं आपण लागलो आहे. In 600 meters, turn right onto Maharashtra State Highway रत्नागिरी राजापूर 269. हायवेला लागलो. Maharashtra State Highway कोस्टल 4. हायवे. पुढे आता धारतळे लागेल. धारतळ्यावरनं लगेच आपल्याला राईड घ्यायचं आहे. धारतळ्याची ओळख म्हणजे बॅरिकेडर्स. वर्षानुवर्ष Turn right onto ते barricade Maharashtra State लावलेले Highway 269. Maharashtra State Highway 4. पण जैतापूरला जाणारा हाच रस्ता. कधी कधी गाड्यांची चेकिंग होते इकडे. सरळ राजापूर आणि इकडे नाटे Continue देवगड. on Maharashtra State Highway Durga. 269 for 8 kilometers.
पोचलेलो आहे फायनली. हे जे ठिकाण आहे ते आहे आंबोळगड. रत्नागिरी आणि देवगड तालुक्याच्या बॉर्डरवरती साधारण म्हणता येईल. ते गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे. हे दत्त मंदिर आहे. अतिशय सुंदर परिसर आहे. गगनगिरी महाराजांनी 1980 साली या आंबोळगडच्या समुद्रामध्ये 40 दिवस तपश्चर्या केली होती. हे स्वामींचं आसनस्थान आहे आणि समुद्र बघताय तुम्ही. एकदम अद्भुत असा निसर्गाचा नजारा आहे. समोर तो कडा बघत असाल तुम्ही, थोडासा पडलेला दिसतोय. लांबून समुद्राचं रौद्ररूप बघायचं असेल तर ही एकदम उत्तम जागा. मनुष्यवस्तीपासून हे बऱ्यापैकी लांब ठिकाण आहे आणि इथे गर्दी नसण्याचं प्रमुख कारण म्हणजे इथे बीच नाही आहे. कड्यावरनं समुद्र बघू शकतो आपण. हल्ली लोकांना समुद्रामध्ये उतरून मस्ती करायची सवय लागलेली आहे. त्यामुळे तो आनंद इथे तरी नक्कीच घेता येणार नाही. अशा काही शहरी सुविधांचं इथे अजून तरी उपलब्धता नाही आहे आणि नाही आहे तीच बरी आहे. त्यामुळे निसर्गाचं आपलेपण जे आहे ते अजून टिकून आहे इकडे. जैतापूरचा खाडीपूल व्ह्यू नेहमी वरून बघायला मिळतो, कारण जायचं असतं तर वरूनच जायला लागतं. आज आम्ही पुढे कुठे जायचं नाही म्हणून मुद्दाम खालच्या रस्त्याने आलो आहे. आणि इकडनं काय इथे दगडाची